आय टी शेअर करणार तुम्हाला मालामाल. येस, गेल्या काही महिन्यांपासून आय टी सेक्टरला मंदीचा सामना करावा लागला होता. कारण एकतर अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे जागतिक पातळीवर मंदीचे वारे वाहत आहे. दुसरीकडे एआयचे भूत आय टी सेक्टरच्या मानगुटीवर बसलं आहे. मात्र आता थोडा आशावाद निर्माण होतोय. नमस्कार, मी गौरव मुठे. TCSच्या क्वार्टरली रिझल्ट्सने आय टी सेक्टरची चांगली सुरुवात झाली आहे. त्याआधी आपण दुसरी मोठी आय टी कंपनी विप्रोबद्दल माहिती घेऊया. विप्रो 3 वर्षानंतर पुन्हा एकदा शेअर बायबॅक करणार आहे. त्यासाठी 16 एप्रिलला संचालक मंडळाची बैठक आहे. त्याच दिवशी कंपनी रिझल्टसुद्धा जाहीर करेल. कंपनी 15,500 कोटी रुपयांचे शेअर बायबॅक करण्याची शक्यता आहे. 240 रुपये पर शेअरनुसार ही खरेदी केली जाण्याची आशा आहे. सध्या विप्रोच्या शेअरची किंमत 203 रुपयांच्या आसपास आहे. म्हणजे 37 ते 40 रुपये प्रीमियम मिळेल. कंपनीकडे सध्या 57,000 कोटी रुपयांचा कॅश बॅलन्स आहे. याआधी कंपनीने 2016 मध्ये 2,500 कोटी रुपये, 2017 मध्ये 11,000 कोटी रुपये, 2019 मध्ये 10,500, 2021 मध्ये 9,500 आणि 2023 मध्ये 12,000 कोटी रुपयांचे शेअर बायबॅक केले होते. आता दुसरी कंपनी TCS सुद्धा चमकदार कामगिरी केली आहे. नेट प्रॉफिट 12% वाढला आहे आणि 13,718 कोटींचा प्रॉफिट झाला आहे. कंपनीने 31 रुपये डिव्हिडंड जाहीर केला आहे. गेल्या वर्षात डिव्हिडंडद्वारे शेअर होल्डरला आत्तापर्यंत 39,571 कोटी रुपये दिलेत कंपनीने. म्हणजेच आय टी कंपन्यांची परिस्थिती खूप चांगली आहे आणि आता या आय टी कंपन्यांकडनं कदाचित चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे. याच्या आधी एक डिस्क्लेमर तुम्ही नक्की लक्षात ठेवा, ते म्हणजे तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या माध्यमातूनच तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घ्या. धन्यवाद.